रामराम भावांनो, सध्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये महिला डॉक्टर तसेच विद्यार्थिनी यांची सुरक्षा यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे अशा घटना जसे कोलकाता येथील घटना, बदलापूर येथील नुकतीच घडलेली घटना, छत्रपती संभाजीनगर येथील घडलेली घटना आपल्या आई बहिणींची सुरक्षा या ठिकाणी अडचणीत आल्याचं आपण बघतो आहोत। त्यामुळे या गोष्टीला प्राथमिक स्थान देऊन आपापल्या भागातील शासकीय निमशासकीय शाळा या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, इमारत कशी आहे त्याची व्यवस्था, जाण्या येण्याची व्यवस्था आदीवर लक्ष ठेवण्यासाठी शालेय शिक्षण समिती किंवा गावकऱ्यांनी शाळेमध्ये जाऊन या सर्व व्यवस्थेची पाहणी करावी। अगर या शासकीय असो निमशासकीय शाळेमध्ये जर आवश्यक ती व्यवस्था नसेल तर शाळेला ताकीद द्यावी आणि शाळेला वेळोवेळी सांगून सुद्धा जर ही व्यवस्था त्यांनी पुरवली नाही तर त्यांच्या मान्यता रद्द करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या भागातील महिला वर्ग, विद्यार्थिनी यांची सुरक्षा हिला प्राथमिक स्थान देऊन आपण सर्वांनी काम करावं असं